तुम्ही मालेगावची बातमी तर ऐकली ना सगळ्यांनी, की काय चूक होती त्या 3 वर्षाची पोरीची. अंगणामध्ये ती खेळत होती, तो गाड्या वृत्तीचा माणूस आला आणि काहीतरी खाऊ घालण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला. नंतर त्याने तिच्यावर दुष्कर्म पण केले, म्हणजे तिचा रेप केला. एवढं पण त्याचं मान्य भरलं. नंतर त्याने तिच्या डोक्यामध्ये एक भला मोठा दगड पण टाकला. का बर? की त्याच्या वडिलासोबत काहीतरी भांडण होते. अरे त्याला त्या पुरीची दया पण नाही आली. काय म्हणणार त्या पुरीचा जीव? तिला या जगामध्ये काय चांगलं आहे काय वाईट त्या पुरीला काय माहिती. ती चांगल्या मनात त्यासोबत गेली आणि त्याने असं केलं. आता हे प्रकरण पोलिसांकडे गेलंय. आता पोलिसांनी अटक पण केली आणि आता कोर्टामध्ये पण हजर करतील. तर होणार काय? जे याच्यात होत आलंय तारीखवर तारीख बटन आणि काही दिवसानंतर तो सुटम पण. मी तर म्हणतो अशा आरोपीला डायरेक्ट पब्लिकच्या हवाली केलं पाहिजे आणि परत कोणाच्या मनात असं विचार पण येणार नाही, अशी सजा त्याला भेटली पाहिजे. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, की तुम्हाला काय वाटतं की त्याला अशी कोणती सजा भेटली पाहिजे? तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे कोणाची अशी परत हिंमत नाही झाली पाहिजे, त्याची आत्माची थरथर कापली पाहिजे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणती सजा भेटली पाहिजे. आणि हा व्हिडिओ याच्यामुळे एवढा शेअर करा की हा व्हिडिओ मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि आपल्या जी मुलगी आहे यज्ञा, तिला न्याय भेटला पाहिजे. जस्टिस फॉर यज्ञा.